ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। स्वर्गीय दिलीपदादा पाटील गटाचा राजश्री शाहू आघाडीला पाठिंबा। रणजितसिंह पाटील यांना गोकुळच्या निवडणुकीसाठी भक्कम पाठबळ देणार, अमरसिंह पाटील यांचा जाहीर शब्द। शिरोळ नगर परिषदच्या निवडणुकीसाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू विकास आघाडीला स्वर्गीय दिलीपदादा पाटील गटाने पाठिंबा दिला। तर येणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत रणजितसिंह पाटील यांना संपूर्ण पाठबळ देणार असल्याची घोषणा अमरसिंह पाटील यांनी केली आहे। शिरोळ नगर परिषदच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। अटीतटीच्या तिरंगी लढतीचं चित्र पाहायला मिळत आहे। या महत्त्वपूर्ण टप्प्यात स्वर्गीय दिलीपदादा पाटील गटाने राजश्री शाहू विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे। यावेळी बोलताना रणजितसिंह पाटील म्हणाले की शिरोळ गावच्या सर्वांगीण विकासासाठी स्वर्गीय दिलीपदादा पाटील यांनी शिरोळ नगर परिषद व्हावी हा विचार समोर आणला। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अथक प्रयत्न करून नगर परिषद मंजूर करून आणली। स्वर्गीय दिलीपदादा पाटील यांच्या स्वप्नातील शिरोळ घडवताना प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी मोठा निधी खेचून आणला व स्वर्गीय दिलीपदादा पाटील यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप मिळाले। शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील व मार्गदर्शनानुसार स्वर्गीय दिलीपदादा पाटील यांच्या बहुजन विकास आघाडीचा शिरोळ नगर परिषद निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा देत असल्याची घोषणा युवा नेते रणजितसिंह पाटील यांनी दिली। माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, तसेच आमचे नेते संजय पाटील यड्रावकर साहेब आणि आमचे नेते माननीय अमरसिंह काका यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू विकास आघाडीचं माध्यमातून आपण या शिरोळ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लढवत आहोत। आणि या निवडणुकीसाठी सातत्यानं आमच्या नेत्यांच्याबरोबर चर्चा होत होती। सातत्यानं आमच्या कार्यकर्त्यांचीही चर्चा होत होती। गावातील सर्वसामान्य जनतेशी आम्ही संपर्क साधत होतो आणि त्या माध्यमातून सातत्यानं सर्वसामान्य जनतेनं किंवा कार्यकर्त्यांची एक मागणी येत होती की आपण सगळ्यांनी यावेळेला 5 वर्षात जो यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आणि अमरसिंह काकांच्या माध्यमातून जो निधी आलाय तो निधी पुन्हा अजून 5 वर्ष असंच येत राहिला पाहिजे आणि गावचा विकास झाला पाहिजे। ह्या मुद्द्यावर सातत्यानं सगळ्यांची मागणी येत होती आणि त्याच पद्धतीनं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी काल चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की शिरोळचा विकास जो आता 5 वर्षात झालेला आहे तो अजून फक्त 5 वर्ष जर संधी मिळाली तर शिरोळमध्ये मला वाटत नाही की आपल्याला काही विकास काम राहील। कारण शिरोळ नगर परिषदेचे जनक माझे वडील स्वर्गीय दिलीपदादा पाटील यांनी त्यांच्या विचाराप्रमाणे त्यांनी जे काही सुरुवातीला नगर परिषद करावी यासाठी जे ताकदीने प्रयत्न केले त्या प्रयत्नामध्ये पप्पांच्या बरोबर मी सुद्धा अगदी प्रामाणिकपणे माझे कामधंदा शेती व्यवसाय सगळे सोडून शिरोळ ग्रामपंचायतीची नगर परिषद व्हावी यासाठी सातत्यानं कोल्हापूर पुणे मुंबई शिरोळ तालुका इथं सातत्यानं फिरून जे काय 750-800 पानाचा बंच आहे त्यामध्ये जवळजवळ 95% कागदपत्र मी स्वतः माझ्या हाताने लावलेली आहे आणि यासाठी लागणारी जी काय राजकीय ताकद होती ती सर्वच्या सर्व माझ्या वडिलांनी त्यामध्ये लावली होती। ही नगर परिषद का व्हावी यासाठी सातत्यानं त्या काळात आम्ही 3-4 वर्ष गावामध्ये आम्ही फिरत असताना गावातला प्रत्येक नागरिक आम्हाला विचारत होता की दादा तुम्ही ही नगर परिषद का करायला लागलाय, आमच्यावर कराचा बोजा लादणार येणार आहे आणि आम्हाला अडचणीत येणार आहे आम्ही। पण माझे वडील आणि मी संपूर्ण गावाला एकच भरोसा आम्ही देत होतो की आम्ही जे करायला लागलोय हे गावाच्या भल्यासाठी आहे। माझे वडील सातत्यानं म्हणायचे की 10-20 वर्षांना मी या गावात नसणार पण पुढं 100 वर्ष 200 वर्ष 300 वर्ष माझं गाव विकासामध्ये मागं नसणार आणि यामुळे मी नगरपालिका करायला लागलोय आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा की नगरपालिका झाल्याशिवाय माझ्या गावचा विकास होणार नाही। आणि हे त्यांनी ज्या ताकदीनं गावाचा विरोध अंगावर घेऊन नगरपालिका करण्यासाठी मला घेऊन सातत्यानं राजकीय ताकद वापरून ते करण्याचा प्रयत्न केला। त्या ह्याला आमचा उद्देश होता विकास झाला पाहिजे माझ्या गावचा। माझ्या गावाला पाणी नव्हतं, माझ्या गावाला आरोग्य सुविधा नव्हत्या, रस्ते नव्हते, कॉन्ट्रॅक्ट गल्ल्या नव्हत्या किंवा गटार नव्हत्या व्यवस्थित।
आणि हे कुठंतर आपल्याला आता बदलायचं आहे आणि आमचं गाव पण विकासामध्ये पुढे गेलं पाहिजे ह्या इथून आम्ही नगर परिषदेचं काम हातात घेतलं होतं. आणि त्या काळात जे काय झालं, पण आज त्या 5 वर्षामध्ये ज्या उद्देशानं आम्ही नगर परिषद स्थापन करायचा प्रयत्न केला तो उद्देश सफल करण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न माननीय आमदार यड्रावकर साहेब आणि नगर परिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय अमरसिंह काका यांनी तो उद्देश पुढे नेलेला आहे. तो 5 वर्षामध्ये तुम्ही आता बघितलं आणि गावातल्या जनतेलाही आता कळालं की नगर परिषद झाल्यामुळं किती निधी येतोय, किती विकास होतोय. आणि आता मला जाईल तिथं प्रत्येक जण मला सांगतोय की आम्ही तुम्हाला विचारत होतो, आज आम्हाला अभिमान आहे की दादांनी नगरपालिका केली आणि त्यामुळं तुमच्या बरोबर आम्ही आहे असं प्रत्येक जण आम्हाला विश्वास देत होता. गावाचं भलं दादांनी केलंय, दादांच्या नंतर तुमच्या बरोबर आहे. पण मी त्या सगळ्यांना आणि आमच्या कार्यकर्त्यांना आणि सातत्याने सांगत होतो की विकास जर गावाचा आज करायचा असेल तर जे 5 वर्षात अमर काकांनी केलंय ते अजून 5 वर्ष आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि यासाठी आणखी एकदा संधी आमच्या गावानं अमरसिंह काकांच्या माध्यमातून त्यांना दिली गेली पाहिजे. आणि ह्यामुळं आम्ही सगळ्यांनी आता ठरवलंय की एक दिलानं ताकदीनं मनापासून अमर काकांच्या मागं आणि आपल्या संपूर्ण राजश्री शाहू विकास आघाडीच्या मागं ताकदीनं राहण्याचं आम्ही आता ठरवलंय. आणि त्या पद्धतीनं आज आम्ही आतापासूनच कामाला आम्ही लागणार आहे. धन्यवाद. यावेळी बोलताना अमरसिंह पाटील म्हणाले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील शिरोळमध्ये शेकडो कोटी रुपये विकास निधी आणला आहे. सर्व समाज घटकांना विकासात्मक न्याय दिला आहे. विरोधकांनी विरोध आणि तक्रारी करून गावच्या विकास कामामध्ये अडथळा आणला आहे हे जनतेला माहीत आहे. स्वर्गीय दिलीपदादा पाटील गटाचा पाठिंबा मिळाल्याने राजर्षी शाहू विकास आघाडीची ताकद आणखीन वाढली असून विजय निश्चित आहे. गोकुळ दूध संघाच्या जडणघडणीत स्वर्गीय दिलीपदादा पाटील यांनी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत रणजितसिंह पाटील यांना भक्कम पाठबळ कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी अमरसिंह पाटील यांनी दिली. याप्रसंगी दिलीपदादा पाटील, दीनदौलत सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब काळे, दत्त दूध संस्थेचे चेअरमन रामदास गावडे, नारायण काळे, व्हाईस चेअरमन बाबुराव देशमुख, बाळासाहेब माने, सेवा संस्थेचे चेअरमन सुभाष जाधव, शाहू विकास चेअरमन गजानन चव्हाण, दिलीप माने, दिलीप गावडे, दिलीप गाडगीळ, विजय पाटील कवठेकर, अरुण बेंद्रे, मोहन पडळकर, सुखदेव पुजारी, पद्मसिंह पाटील, बाळासाहेब जावीर, राजू मोरे, चंद्रकांत पुजारी, गुंडा पुजारी, सुनील पाटील, अनिल देशमुख, किरण माने, अनिल काळे, भीमराव इंगळे, अमर गंगधर, ऋषी चव्हाण, नवनाथ कुंभार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर निप्ससाठी महेश पवार, शिरोळ. शिरोळमधील आमची राजर्षी शाहू विकास आघाडी या आघाडीचं दुसरं वर्ष आहे. म्हणजे आपल्या शिरोळ नगर परिषदेचं पहिलं पंचवार्षिक झालेलं आहे आणि दुसऱ्या पंचवार्षिकची निवडणूक आता सध्या बिगुल वाजलेले आहेत, फॉर्म भरले आहेत, माघार झालेले आहे. आता तिकिटाचं फक्त 25 तारखेला चिन्ह 26 तारखेला आपल्याला मिळणार आहे. अजून तिकिटामध्ये थोडंसं पॅनलला एकच मिळतंय का वेगवेगळं मिळतंय अशा प्रकारचा संभ्रम आहे. ते अजून शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा काय कळण झालंय. आम्ही मगाशी चौकशी केली. आपण वार्ताहर मंडळी आपल्या तालुक्यातली सुज्ञ आपण सुद्धा जरा त्याचा विचार करावा किंवा ती उद्या आज ऑफिस सुट्टी आहे. मी सकाळी गेलो होतो पण उद्या तरी आपण सगळ्यांनी चौकशी करावी. आणि ही रणजितदादांनी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे या शिरोळचा इतिहास ग्रामपंचायतीपासून ते नगरपालिका होण्यापर्यंतचा इतिहास त्यांनी सांगितला. आणि त्याचबरोबर शिरोळच्या या 5 वर्षामध्ये जो विकास झाला ते आपल्याला प्रत्यक्ष नुसतं करतो म्हणून सांगितलं. आम्ही ज्या ज्या वेळेला मागच्या पंचवार्षिकमध्ये ज्या आश्वासन दिली होती त्या आश्वासनांच्या दुप्पट तिप्पट कामं आपल्या या शिरोळ नगरमध्ये झाले, आपण प्रत्यक्ष पूर्ण झाले. आजही विरोधकांनी आपली कामं होऊ नयेत यासाठी 6-6.5 कोटीची आपली वर्क ऑर्डर झालेली आहे. टेंडर होऊन वर्क ऑर्डर झाले पण ते वर्क ऑर्डर सुद्धा आपली कामं जास्त दिसून येत. यामुळे विरोधकांनी फक्त मुद्दा उपस्थित करून ठेवलेला आहे पण आता कलेक्टरने सुद्धा कामं चालू करा म्हणून सांगितलेलं आहे. ते त्यांचा मध्यंतरीच्या काळात उपोषणाचा प्रयत्न त्यांनी केला. एकही कुठलीही गोष्ट त्यांच्या सक्सेसफुल झालेली नाही. कुठलाही दोष, कुठलाही अपवार या आपल्या 5 वर्षामध्ये या आपल्या नगरपालिकामध्ये झालेला नाही. 5 वर्ष स्वच्छ आणि पारदर्शक कारभार आणि शिरोळची ऐतिहासिक परंपरा. 5 वर्ष बिनविरोध एक सुद्धा ठराव कुठल्या विरोधी सदस्यानं विरोधी मत मांडलेलं नाही.
आणि संपूर्ण एकमतानं सगळे ठराव 5 वर्षामध्ये होणारी ही आपली मला वाटतं पहिलीच नगरपालिका असेल. अगदी प्रत्येक मीटिंग खेळीमेळीच्या स्वरूपामध्ये आपली झालेली आहे. त्यामुळं विकासाच्या दृष्टीनं आपण कुरुंदवाडच्या अनेक लोकांनी नगराध्यक्षाने आपल्याला पेपरला दिलं होतं, वाचलं असेल. 100 वर्षाची नगरपालिका असून सुद्धा त्यांची पाणी पुरवठा योजना बघितल्या. त्यांच्यानंतर माझी ही दुसरी पाणी पुरवठा. मी 2007 साली जिल्हा परिषद सदस्य असताना त्यावेळेला आपण आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या हस्ते आपल्या पाणी पुरवठ्याचं पाणी पूर्ण करून पाणी त्यांच्या हस्ते आपण पाडलेलं होतं. आता 27.5 कोटीची पाणी पुरवठा योजना अंतिम टप्प्यात आहे. जवळजवळ 1-2-3 महिन्यात आपल्याला ते सुद्धा शुद्ध आणि स्वच्छ मुबलक पाणी आपल्याला शिरोळकरांना मिळेल. त्यासुद्धा योजना लवकर पूर्ण होऊ नयेत म्हणून कलेक्टरांच्याकडे विरोधी पक्षांनी तक्रार केली होती आणि ते काम मुदतवाढ थोडीशी देण्यामध्ये अडचण झाली. पण आता मुदतवाढीचा प्रस्ताव कलेक्टर साहेबांनी शासनाकडे पाठवला. ते पण आता आचारसंहितेमुळे थांबले. ते पण आचारसंहिता संपली की 10-15-20% राहिलेलं काम आहे. ते काम सुद्धा पूर्ण होऊन शिरोळकरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळेल. अशा अनेक योजना आहेत. सर्व मंदिरांची कामं आपल्या शिरोळच्या झालेली आहेत. सर्व समाजाचे सांस्कृतिक हॉल, मग तो रविदास नगर मधला असेल, अण्णाभाऊ साठेंचा हॉल असेल किंवा शवनगर मधला हॉल असेल, आपल्या श्रीराम मंडळाचा हॉल असेल, अनेक हॉल 5 कोटीचा आपला शिवशाही शिवराज भवन असेल, अशा अनेक प्रकारचे आता शिवराज भवनचा 5 कोटीचा हॉल बांधून तयार आहे. फक्त उद्घाटन राहिले. आता त्या मुदतीत आपल्या आचारसंहिता लागलेली आहे. त्यामुळे हे सगळे हॉल बांधून पूर्ण आहेत आणि प्रस्तावित अनेक आपल्या योजना आपल्याकडे तयार आहेत. त्यासुद्धा त्याचे एस्टिमेट करून तयार आहे. पण तोपर्यंत आपल्याला आचारसंहिता लागल्यामुळं थांबले. पण त्याच्या अगोदर सुद्धा जैन समाजाला 60 लाख रुपयाचं भवन बांधण्याचा पायाभरणी समारंभ सुद्धा केला आहे. लिंगायत समाजाला 1 कोटी रुपयाचा हॉल मोठा सर्व दृष्टीने सुसज्ज असा हॉल आपल्या नवाजगेटच्या माळाला आम्ही आपण पायाभरणी करून त्याचं काम चालू झालेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारची विविध कामं ज्या प्रत्येक समाजासाठी आपण केलेलं आहे. कुठल्या लहानातला लहान पूर्वी वडर समाजाचं सुद्धा अगदी लहान आहेत. 100-150 मतदान असेल पण त्यांना सुद्धा 30-35 लाख रुपयाची स्मशान शेड बांधून त्यांची सगळी व्यवस्था आपण केलेली आहे. चर्मकार समाजामध्ये सुद्धा आपण बघितला तर तिथली स्मशानभूमी अतिशय चांगल्या अशा पद्धतीची तयार झालेली आहे. आपली अजिंक्यताराचा सुद्धा हॉल त्याला सुद्धा आपल्याला देणगी आपण देऊन अजून आपल्याला गावडे गल्लीचं जो हनुमान व्यायामशाळा आहे त्याला सुद्धा लागेल तेवढा निधी आपण त्यांना देतो म्हणून सांगितलं. ते सुद्धा काम आपल्याला प्रस्तावित आहे. पण ते आम्ही 35 लाख रुपये देतो म्हणून सांगितलं. त्याला ते तयार झाले. आम्ही ह्याच्यापेक्षा मोठा हॉल बांधणार आहेत म्हणतो ते. आणि त्या मंडळीने फक्त 13 लाखाचा हॉल आपल्याला माहिती आहे. हे फक्त जे काम होते ते होऊ नये, लोकांना दिसू नये असं फक्त आडवं पडण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे. विरोधकांच्याकडे कुठलीही त्यांच्याकडे सत्ता होती 5-10 वर्ष, पण त्यांनी ठोस कार्यक्रम सांगावा किंवा एक गावातलं चांगलं काम त्यांनी केलेलं कुठलंही सांगावं. आता 100 कोटीची गटर योजना टेंडर होऊन आपलं आता काम चालू झालेलं आहे. आता आचारसंहितेमुळं थोडंसं थांबलंय पण ते आपली वर्क ऑर्डर उद्घाटन त्याचं झालेलं आहे. येत्या 15 दिवसामध्ये पूर्ण ताकदीने आचारसंहिता संपल्यानंतर ते काम सुद्धा अतिशय ताकदीने चालू होऊन आपली अंडरग्राऊंड गटर योजना पूर्ण ताकदीने करून आणि ती चांगल्या पद्धतीची दर्जेदार पद्धतीचं काम करून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्व टीमची आहे. पण सर्व शिरोळकरांची सुद्धा आहे. आम्ही ज्या वेळेला जिथं नारळ फोडले त्या वेळेला त्या लोकांना आम्ही सांगत होतो काम करून घ्यायची जबाबदारी तुमच्याकडे असेल. कुठं चुकीचं काम झालं असेल तात्काळ त्याच ठिकाणी काम थांबवायचं आणि आम्हाला तुम्ही तिथं बोलवायचं, कामामध्ये सुधारणा केली जाईल. पण असं कुठेही घडलं नाही की बाबा इथं काम खराब चाललंय. कारण इथं आपल्याला माहिती आहे अनेक संघटना आहेत, अनेक लोकांच्या तक्रारी होत असतात. त्यामुळं काम करताना अतिशय पारदर्शकपणा गेल्या 5 वर्षामध्ये पारदर्शक कारभार केल्यामुळं आमचे अतिशय चांगले आणि उत्कृष्ट काम आहे. मी जिल्हा परिषदला असताना 3 पानंद रस्ते ग्रामीण मार्गामध्ये घातले. आपल्या जिल्ह्यातलं पहिलं उदाहरण आहे. अग्निशामक ॲम्ब्युलन्स आता आपण 70 लाख रुपये मागितले, आपल्याला 1 कोटी रुपये मिळाले होते. आणि ते अग्निशामक परवाच आपल्या 15 दिवसापूर्वी महिन्यापूर्वी आपण उद्घाटन करून चालू केलेलं आहे. आता गावात आपल्याला फिरताना आपल्या अग्निशामक असे अनेक योजना, म्हणजे फक्त योजना सांगायची गेलं तर 1 तास 2 तास लागतील एवढ्या योजना आपण घरकुलांची 300-400 घरकुल आपण मंजूर केल्यात. बांधून पूर्ण झालेली 400च्या पेक्षा जास्त आपली घरकुलं तयार आहेत बांधून. आता आणि परत 70 परवा 93 घरांचा आता आपणाला परवाना आपण देऊन त्यांचं आमदार साहेबांच्या हस्ते आपण त्याचं पत्र वाटप केलेलं आहे. पण अशा अनेक योजना ज्या आहेत की त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आणि तुम्ही वार्ताहर मंडळी सगळ्यांनी सातत्यानं पाठपुरावा करून लोकांना पारदर्शक कारभार कसा असतो हे आपण
वार्ताहर मंडळींचं सुद्धा त्यात खूप मोठं योगदान आपल्या शिरोळच्या विकासामध्ये आहे असं म्हणतं ते चुकीचं होणार नाही. कारण ज्या वेळेला चुकीचं असेल त्या वेळेला प्रत्येकाने आपण सुद्धा आपलं मत या समाज माध्यमातून आपल्या लोकांच्या समोर आपण आणलेलं आहे. आणि म्हणून आपल्या रणजित पाटलांचं सुद्धा राजकीय भविष्याच्या दृष्टीनं त्यांना सुद्धा कुठं मदत लागेल त्या ठिकाणी मदत करण्याची आमची भूमिका ही कायमच आहे. गोकुळची आता येणारे निवडणूक आहे, गोकुळसाठी तिकीट त्यांनी आपलं प्रयत्न करत आहेत. त्यावेळेला गोकुळ सुद्धा ताकदीनं आम्ही त्यांच्या पाठीमागं राहायची भूमिका त्यावेळेला असेल.